नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. पहिला शब्द मितव्ययी म्हणजे मोजकेच खर्च करणारा किंवा काटकसरीने राहणारा. दुसरा शब्द तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. तिसरा शब्द पंक्ती प्रपंच म्हणजे पंक्तीत वाढताना वाढप्यांनी पक्षपात केला किंवा पक्षपात करणारा. चौथा शब्द ठणठणपाळ म्हणजे ज्याच्याकडे द्रव्य व विद्या दोन्ही नसणारा. पाचवा शब्द अकलेचा खंदक म्हणजे बेअकली मनुष्य किंवा मूर्ख मनुष्य. सहावा शब्द उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाची मसलत देणारा. सातवा शब्द सुस्कारा म्हणजे दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास. आठवा शब्द मृगाक्षी म्हणजे हरिणासारखे डोळे असणारी. नववा शब्द मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असणारी. दहावा शब्द मदिराक्षी म्हणजे जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहे अशी. अकरावा शब्द डोळस म्हणजे डोळ्यांनी पाहावयास समर्थ अशी. बारावा शब्द निपुत्रिक म्हणजे ज्याला मूळबाळ नाहीत असा. तेरावा शब्द बहुश्रुत म्हणजे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा. चौदावा शब्द समकालीन म्हणजे एकाच काळात हयात असलेले. 15वा शब्द अवर्णनीय म्हणजे ज्याचे वर्णन करता येत नाही असे. 16वा शब्द उत्क्रांती कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल. 17वा शब्द अनुरक्त म्हणजे निष्ठावंत, रंगविलेला किंवा आसक्त. 18वा शब्द परिणत म्हणजे पक्व किंवा वाकलेला वृद्ध. 19वा शब्द अक्षत म्हणजे दुःखरहित सुरक्षित संबंध. निगम म्हणजे व्यापार, प्रतिज्ञा, वेद. 20वा शब्द निगम म्हणजे व्यापार, प्रतिज्ञा, वेद. 21वा शब्द दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. 22वा शब्द शिरपेच म्हणजे पुरुषांच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा. 23वा शब्द यमनियम म्हणजे आत्मसंयमनासाठी करावयाची कृत्ये. 24वा शब्द मनकवडा म्हणजे दुसऱ्यांच्या मनातले जाणणारा. 25वा शब्द सभाधीट म्हणजे सभेत धीटपणे बोलणारा. 26वा शब्द युगप्रवर्तक म्हणजे समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. 27वा शब्द धर्मसंस्थापक म्हणजे धर्मस्थापन करणारा. 28वा शब्द नवमतवादी म्हणजे नवीन मतांचा पुरस्कार करणारा. 29वा शब्द साम्यवादी म्हणजे सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा. 30वा शब्द क्रांती म्हणजे कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल. 31वा शब्द द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश. 32वा शब्द अजिंक्य म्हणजे कधीही जिंकला न जाणारा. 33वा शब्द अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा. 34वा शब्द अपराजित म्हणजे पराजित न होणारा. 35वा शब्द जगज्जेता म्हणजे जग जिंकणारा. 36वा शब्द नांदी म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन. 37वा शब्द शेजारधर्म म्हणजे शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची पद्धत. 38वा शब्द सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले. 39वा शब्द दोआब म्हणजे दोन नद्यांमधील जागा. 40वा शब्द विधुर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली असा पुरुष. 41वा शब्द अग्रज म्हणजे आधीच जन्मलेला. 42वा शब्द अनुज म्हणजे मागून जन्मलेला. 43वा शब्द द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. 44वा शब्द तिठा म्हणजे तीन रस्ते एकत्र येतील ती जागा. 45वा शब्द ज्ञानी म्हणजे पुष्कळ ज्ञान असणारा. 46वा शब्द मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा. 47वा शब्द अजिंक्य म्हणजे कधीही न पराभूत होणारा. 48वा शब्द अजातशत्रू म्हणजे ज्यास कोणीही शत्रू नाही असा. 49वा शब्द
क्षितिज म्हणजे जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते असे ठिकाण. 50वा शब्द वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप. अशा प्रकारे आपण 50 शब्द बघितले आहे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. थँक्यू.